हॅलो चेक. हॅलो. सो लेट्स प्ले. आणि एक चांगली मॅच एकदा पाहायला मिळेल त्यांच्या विरुद्ध टीम श्री तिसाई त्यांच्या विरुद्ध स्वराज्य स्ट्रायकर्स. श्री तिसाई स्टार त्यांच्या विरुद्ध स्वराज्य स्ट्रायकर्स. टॉस जिंकला आपण पाहिलं तर श्री तिसाई यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे त्यांच्या विरुद्ध सामना करतील ते अरुण चौहान डोरा, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक, पण तेवढीच चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग डीप मध्ये. विशाल तिकडे होते आणि विशालने खूप चांगलं टायमिंगने बॉल अडवला गेला तिकडे. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. एक मिनिट. मॅच प्लेयर्स कॅप घालून कंपल्सरी खेळणार. ज्या बॉलिंग टाकताना तुम्हाला अलाउड आहे, बट असं नाहीये. बॅटिंग बॉलिंगला तुम्हाला अलाउड आहे, बट तुम्हाला कॅप त्यासाठी दिली आहे. या बॉलवर देखील भन्नाट वेग यतिराजचा आणि थांबून ठेवलं गेलंय अरुणला. काय बॉल टाकला गेलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन मुंबई आयकॉन आमने सामने खेळतायत. यतिराज देवरुखे त्याच्या विरुद्ध अरुण चौहान डोरा. केपीएलचं एक भव्य दिव्य असं आयोजन. कल्याण प्रीमियर लीग 5वं पर्व. स्ट्राइक एंडला बॅटर अरुण. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चित्रक्षक येतात तिकडे. हेमंत बॉलवर पोहोचले गेले. सिंगल रन मिळेल. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं. सागर पाऊश आणि त्यांचे सर्व मित्र एकत्रित येऊन आज केपीएल, सिद्धिविनायक नेत्रालय, आश्रय फाउंडेशन, आज सर्व त्यांचे सहकार्य नेहमीच राहिलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये यतिराजने पण थांबून ठेवलं गेलं. स्कोर थोडा आपण पाहिला तर शांत होताना पाहिला गेलाय, बट कोण जिंकतंय, कोण पुढे जाईल, कोण हरेल, कोण क्वालिफाय होईल, सर्वांच्या आता टेबल पॉइंटवर सर्वांच्या लक्षात पॉइंट टेबलवरती. चांगली पिचिंग पाहिली गेली. यतिराजने पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. दोन्ही संघ फाईट करतायत. श्री तिसाई स्टार आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज्य स्ट्रायकर्स. टॉस जिंकला श्री तिसाई स्टारने आणि प्रथम फिल्डिंग. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग प्रिन्सची. खूप चांगला बॉल अडवला प्रिन्सने आणि पॉवर प्लेच्या बाहेर जाऊ दिला नाहीये. स्वतःला तिकडे बॉडी बॅलन्स केली आहे. गुड बॉलिंग यतिराज. नॉन स्ट्राइकेटला दर्शन देखील आहेत. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत यतिराजने पहिल्या डावामध्ये. मगाशी एक बॉल एकची पण मॅच झाली. आज सर्व काही पाहायला मिळालं. 6 बॉल 6 बाउंड्रीज पण पाहायला मिळाल्या. मेडन ओव्हर पण पाहायला मिळाली. पहिलाच दिवस केपीएलचं सक्सेसफुल आहे आणि हाऊसफुल आहे. सर्व काही पाहायला मिळत आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं थर्ड मॅचच्या दिशेने 4 रनसाठी. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर बाउंड्री आणि स्कोर 4 ने पुढे जाईल. 6 रन झाले धावफलकावरती. चांगली बॉलिंग केली यतिराजने, पण शेवटच्या बॉलवर कुठेतरी चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. ड्रोन पण इकडे आमची तयार झाली आहे. ड्रोन कॅमेऱ्यांसह देखील आज युट्यूबला ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. बॉलिंगसाठी हेमंत बारिया.
पहिल्याच दिवसामध्ये सर्व काही पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हेमंत स्ट्राईक एंडला बॅटर दर्शन, श्री तिसाई स्टार त्यांच्या विरुद्ध स्वराज्य स्ट्रायकर्स अशी मॅच चालू आहे. रेगिंग बुल्सनी मात्र एक दीर्घ श्वास घेतला की आम्ही संडेला खेळू शकतो. नॉन स्ट्राईक एंडला यतिराजचा एक रॉकेट थ्रो, बट तिकडे एक सिंगल रन मिळते. स्वराज्य स्ट्रायकर्स कुठेतरी आता त्यांना थांबून ठेवलंय. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, प्रिन्सने एक चांगली फिल्डिंग केली, त्यामुळे आपलं ड्रोन कॅमेऱ्याचं व्ह्यू पण पाहतो आपल्या LED स्क्रीनवरती की अगदी मुख्य आपलं व्यासपीठ, भव्य दिव्य असं व्यासपीठ या कल्याण प्रीमियर लीगचं, आणि सर्व आमचे मान्यवर देखील तिकडे बसून मॅचचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं मुख्य व्यासपीठ आज इकडे 5व्या पर्वामध्ये, आणि कल्याण प्रीमियर लीग KPL. बॉलिंगसाठी हेमंत, या बॉल देखील बॅट चेंज घेतली गेली, पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलंय. खूप चांगली बॉलिंग हेमंत बारियाची, चांगला स्पेल, बॅक टू बॅक डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. टीम स्वराज्य स्ट्रायकर्स पहिला बॉल सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. या बॉलवर दांडी गोल, बॅटर आउट, सेलिब्रेशन हेमंत बारियाचं, आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. अरुण चौहान, डोरा बॅक टू द पवेलियन. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. न्यू बॅटर कृष्णा येतात, आणि खूप चांगली खेळपट्टी आहे. ड्रोन कॅमेराचा अगदी व्ह्यू पाहता असं वाटतंय ISPL नाही तर IPL बघतोय असं व्ह्यू आज KPL मध्ये. खूप चांगलं ड्रोन कॅमेराचा व्ह्यू, अगदी एक वेगळी फिलिंग आहे. श्री साई स्पोर्ट्सचं मी कौतुक करेल, आणि खूप चांगले आज शैलेश पाटील, पराग पाटील, आमचे संतोष, त्यानंतर सर्व रोहित, आयुष, बाबू, त्यानंतर शंकर, सर्व त्यांची टीम अगदी 3 दिवस आज ते कल्याणकर आहेत. बॉलिंगसाठी हेमंत, स्ट्राईक एंडला बॅटर कृष्णा. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर, वाईट बॉल. एक्स्ट्राने मात्र स्कोर पुढे जाईल. हेमंत बारियाला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. आता ज्या फ्लोनी खेळतो त्याच फ्लोनी खेळावे लागेल, कारण की कमी स्कोर आतापर्यंत शांत केला गेलाय, आणि थांबवलाय स्कोर हेमंत आणि यतिराजने. या बॉलवर स्टेप आउट झालेत, समोर खेळले गेले क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. सिंगल रन. रन झालेत 9. स्ट्राईक एंडला बॅटर दर्शन. या बॉलवर देखील फटका फसला गेला. हेमंतचं पुन्हा एकदा सेलिब्रेशन. बॅटर दर्शनला पण बाहेर जावं लागेल. दुसरी विकेट स्वराज्य स्ट्रायकरची. बॅट्समनने साइडमचा पण रिव्ह्यू घेतलाय. अंपायर, थर्ड अंपायर आपण कोण असेल तर आपण चेक करा.
नो बॉल आहे. बॅट्समॅन आउट असणार आहे, बट नो बॉल आहे आणि स्क्रीनला आपण पाहू शकतो. त्यामुळे हेमंतला थोडी जाणीवपूर्वक बॉलिंग करावी लागेल. नवीन बॅटर बंटी येत आहेत. स्वराज्य स्ट्रायकर्स कुठेतरी या मॅचमध्ये शांत झाली आहे. हे ड्रोन कॅमेऱ्याचा व्ह्यू आज पाहतोय. खूप चांगली खेळपट्टी आणि बघायला पण अगदी हॅट्स ऑफ आहे. ऑर्गनाइज कमिटीला हॅट्स ऑफ आहे. काय बघायला व्ह्यू वाटतंय, असं वाटतंय IPL बघतोय आणि खूप चांगलं फिलिंग त्यांनी दिली आहे. मेहनत आहे त्या बघा, एक सर्वांची एकजुटी आहे. आज यूट्यूबला देखील बघणार जे बघत असतील प्रेक्षक वर्ग की भाई कुछ तो नया है. वन टू गो. न्यू बॅटर बंटी. बंटीला थोडी एक अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर बंटीने देखील आले वाजवले घंटी. 4 रनसाठी बंटी फाटक ऑन फायर. फायर नाही, KPLचा हा लोगो अगदी LED स्क्रीन वरती आणि खूप चांगलं ग्राफिक बनवलंय. कल्याण प्रीमियर लीग. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड पाहिलं तर 14 रन्सवरती शांत झालाय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा यतिराज देवरुखे. बाबू बॉलिंगसाठी यतिराजच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल दिला. स्ट्राईक एंडला कृष्णा. स्कोर कुठेतरी शांत आहे, त्यामुळे मॅच पण थोडी शांत चालू आहे. जर बॅटिंग केली कृष्णाने 40-50 पण या ग्राउंडवर फाईट आहे. अक्षयने आमचं मगाशी तेच बोलणं झालं की लाईट्समध्ये थोडा स्कोर कमी होतोय, त्यामुळे चेसिंग होणं थोडं डिफिकल्ट पण जाऊ शकतं. बॉलिंगसाठी यतिराज. पहिलाच बॉल थांबून ठेवलं गेलं. यतिराज स्वतः तिकडे जातात फॉलो थ्रू मध्ये आणि बॉल लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे आज या मॅचवर खेळ करण्यासाठी आणि खेळ पुढे घेऊन जाण्यासाठी. एक रन खूप महत्वाचा आहे. सर्व खेळाडूंना स्टँड पण आहे, सर्व प्रेक्षकांना श्री तिसाई स्टँड, आई गावदेवी स्टँड आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टँड. या बॉल देखील बॉल आतमध्ये आणला, बट बंटीने अगदी हलक्या हाताने ढकललं. सिंगलने स्कोर पुढे जाईल. तिसाई ग्रामस्थ मंडळाचं आभार मानावं तेवढं कमीच आहे. सकाळपासून त्यांचं पण नाव आम्ही आवर्जून घेतोय, कारण की जे तिसाई ग्रामस्थ मंडळ आहे आम्हाला खूप मोठं ओव्हर 40चे जे आमचे प्लेयर्स आहेत ज्यांनी ह्या ग्राउंडसाठी आणि आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय. यतिराजचा हा बॉल देखील आपण पाहिलं तर बॅट चेंज घेतली गेली. स्टंपला बॉल लागला जरूर, बट बेल्स पडलेली नाहीये. एक व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते की बेल्स थोडी जम्प झाली आणि पुन्हा स्टंपवर राहिली, त्यामुळे बेल्स तुम्हाला ग्राउंडवर पडणं आणि ड्रोन हे संपूर्ण व्ह्यू वरून अगदी असं वाटतंय मरीन ड्राईव्हला वानखेडे स्टेडियम बघतोय. सो असंच थोडं फिलिंग आहे आणि खूप चांगलं आयोजन. पहा असं सर ड्रोनने कल्याण बघायचं असेल तुम्ही, आपल्याकडे ड्रोन आहे आणि ग्राउंड आहे. खूप चांगलं मिक्सिंग आमचे संतोष सर तिकडे करतात. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर यतिराजचा खूप चांगला स्पेल. लेग बायच्या रूपामध्ये सिंगल रन मिळेल. बॅटने मात्र हलकीशी एज घेतली गेली. स्कोर 17 रन झाले धावफलकावरती. स्वराज्य स्ट्रायकर्स कुठेतरी त्यांचा स्ट्राईक रेट कमी झालाय. रन रेट थोडा वाढवावा लागेल. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. सिंगल रन मिळेल.
गुड बॉलिंग यतिराजने खूप चांगली बॉलिंग केली आहे आजच्या दिवसभरामध्ये बॅटिंग बॉलिंग करत असताना. ॲज आयकॉन म्हणून मोठी जबाबदारी आहे. म्हणजे जेव्हा आयकॉन आपली सिलेक्ट होतो तेव्हा जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागतं. प्रेशर तेव्हा पण आहे. काही जणांना आयकॉन म्हणून प्रेशर खेळायला आवडतं, काही जणांना फ्री माइंड की आयकॉन नको, मी ॲज अ प्लेअर म्हणून खेळी करेल. आज असे अनेक प्लेयर्स इकडे खेळत आहेत. त्यांना देखील केपीएलचं एक वेगळं प्रेशर आहे. या बॉलर स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, खूप चांगली फेकी केली गेली बट सिंगल रन. पाटील तिकडे होते. एक 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड 19 रन झाले धावफलकावर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे संपूर्ण कल्याण क्या बात आहे. काटे मानिवली पासून सर्व काही तिकडे पाहायला मिळत आहे. मग चक्की नाका सर्व काही आहे. चिट्टू शोधतोय तिकडे अजून आमची जुन्या बिल्डिंग काय आम्हाला अजून काय शोधताय का. बट मलंगड रोड आहे आणि ही ट्रॅफिक, कल्याणची ट्रॅफिक पण तेवढीच फेमस आहे. त्या ऑप्शनला आम्ही निघालो होतो, अगदी ऑप्शनमध्ये ट्रॅफिकला बोललो पोहोचतोय की काय, बट काय ट्रॅफिक होती. आणि आता प्रचंड कल्याणमध्ये पण गर्दी वाढत चालली आहे. प्रत्येकाची इच्छा असते की आपला 1 BHK 2 BHK असावा. आणि आज संपूर्ण कल्याण डोंबिवली देखील डेव्हलप झाली. सो मागील काही वर्षात खूप मोठा विकास या परिसरामध्ये पाहिला गेला आणि पर स्क्वेअर फूट पूर्ण अगदी हाय गेला. खूप चांगलं हे अगदी बघायला पण मस्त वाटतंय. LED स्क्रीनवरती सर्वजण एन्जॉय करतात क्रिकेट आणि त्याचबरोबर हे सर्व आमचे दृश्य श्री साई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम दाखवते. बॅटिंग पॉवर प्ले तिकडे घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. बॉलिंगसाठी बॉलर निलेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. आणि स्कोर पाहिला तर फक्त आणि फक्त 19 रन. फक्त मी हा बोलेल कारण की सकाळपासून स्कोर थोडा होत होता, बट आता जशा लाईट्स ऑन झाले तसा स्कोर थोडा डाऊन झाला. बॉलिंगसाठी निलेश, स्ट्राईक एंडला बॅटर कृष्णा. या बॉलवर दांडे गोल, परफेक्ट यॉर्कर. निलेश चेक केलंय, बॅट्समनने चेक केलंय की आपण चेक करूयात. फेअर डिलिव्हरी असणाऱ्या बॅटरला बाहेर जावं लागेल. आणि संपूर्ण वरच्या अँगलने ही खेळपट्टी. मॅच क्रुशल चालू आहे. युट्यूबला देखील आज सर्व पाहतोय. आणि शेवटच्या 2-3 मॅचचा अजून आपण आनंद घेणार आहोत. चिट्टूने लास्ट टाइम सांगितलं की यावेळी दिवस वाढवूयात आणि दिवस वाढवला, त्यामुळे आणि पुढच्या टायमिंगला देखील जे 2 टीम फायनलला येतील त्यांना शूज आहेत, 13 शूज. क्या बात आहे. आणि चांगली मॅच.
पाचवं पर्व आहे आणि पाची पर्वामध्ये आम्हाला पण इकडे संधी मिळते कॉमेंट्री करण्याची. सो सागर पाऊस आणि सर्व KPL कमिटी आभार आहे. 5 पर्व आम्हाला पण इकडे समालोचन करण्याची संधी दिली आणि प्रसाद परब सर देखील 5ही पर्व आणि त्यांनी पण स्कोरिंग त्यानंतर सर्व म्हणजे कल्याण डोंबिवली प्रसाद परब बोलतात की आमचंच आहे, त्यामुळे इकडे जिथे कमी तिथे आम्ही. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ढकलला गेला गॅपमध्ये. स्कोर थोडा कमी चालला आहे. रायझिंग नक्कीच स्वराज स्ट्रायकर्सने ही मॅच थोडी हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 21 रन्स वरती मात्र स्कोर कार्ड थोडं इकडे शांत चालू आहे. बॉलिंगसाठी निलेश आणि चांगली बॉलिंग केली स्ट्राईक एंडला बंटी. एक 35-40 पर्यंत तरी स्कोर गेला पाहिजे. या बॉलवर देखील भन्नाट वेग बट वाईट बॉल, नियंत्रण नाहीये. एक्स्ट्रा रन्स ती मॅच पुढे जाईल. हे प्लेयर्स लॉबी आपण पाहतोय. या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले. बॉल जाईल 4 रनसाठी. बंटीच्या बॅटमधून 4 रन. मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग अंपायर डिसिजन काय अंपायर? फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला बट अंपायरने नो बॉल दिलाय. सायडमचा अंपायरने नो बॉल दिलाय बट फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. आपण चेक करूयात ते. नो बॉल असणार आहे. दोन बॉल आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निलेश स्ट्राईक एंडला बॅटर बंटीने पुन्हा एकदा ग्राफवरती जाताना पहिला गेला. बट बघूयात कोण जिंकेल मॅच. या बॉल देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडे लेझी खेळले गेलेत आणि चान्स घेतला बट तिकडे प्लसला ओव्हर थ्रो मध्ये रन मिळेल. सिंगल स्कोर झाला तिकडे. 28 रन झाले धावफलकावरती. पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने आज ही क्रीडा स्पर्धा पार पडताना पाहिली गेली आहे. यानंतर ब्लॅक पॅन्थर्स आणि रिया 11 आपण देखील तयार राहा. ब्लॅक पॅन्थर्स आणि रिया 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. संपूर्ण ग्राउंडचा देखील रिव्ह्यू आज. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर वाईट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हातामधून निसटला गेलाय. रन आपण पाहिलं तर तिकडे सिंगल. झालाय म्हणजे अजून एक शेवटच्या ओव्हरमध्ये टचअप दिला तर मॅच बनू शकते. 40-42 पण खूप आहे ग्राउंडवर. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. उद्या पण आपण एक शेड्यूल असणार आहे. ते शेड्यूल नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू. उद्याचं शेड्यूल
या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला, एक चांगला फटका बंटीच्या बॅट मधून आपण पाहिला तर पुन्हा एकदा एक चांगला फटका. टायगर अभी जिंदा है, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और बंटी ने यहां पर प्रूफ कर दिया. गुड बैटिंग. $34. या बॉलवर देखील सिंगल रन मिळेल. बघता बघता स्वराज्य स्ट्रायकर्स पण मॅच मध्ये आले. 35 रन झाले धाव फलकावरती. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगच्या. 6ला एक 10 रन जरी आले तरी 45-46 पण खूप आहे या ग्राउंडवर. स्ट्रॅटेजीने क्रिकेट खेळलं जा पाहिजे, फक्त शक्तीचा वापर नाहीये. क्रिकेट म्हणजे तुम्हाला एकदम कूल माइंडने क्रिकेट खेळणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पण संपूर्ण जगाने पाहिली. रेड्डी हे नाव चर्चेत आलं. वॉशिंग्टन सुंदर, जयस्वाल, जसप्रीत बुमराह, नितेश रेड्डीने पण काय बॅटिंग केली. त्यात वॉशिंग्टन सुंदरचं कौतुक केलं. 50 रन त्यांनी मारले पण त्यात एकच बाउंड्री आहे. हे संपूर्ण हेरून घेतलं क्रिकेटने की काय टिपिकल टेस्टची बॅटिंग. चोवीस मिनिटं झालेत. एक प्लेयर आतमध्ये येईल आणि म्हणजे प्रसाद सर हा पण एक पॉवर प्लेच आहे. सो हे खूप मॅटर करते. प्रसाद सर 2 दिवस ज्यांनी पकडला तो थोडा बाहेर जाऊ शकतो ह्या रूलमुळे, कारण की तुम्हाला टायमिंगला महत्व द्या. बंटीने खूप चांगली बॅटिंग केली. शेवटच्या 6 बॉलमध्ये स्वतःला अजून प्रूफ करणं गरजेचं आहे. वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक केले गेलेत आणि टायमिंग चांगलं आहे. प्रॉपर टायमिंग केलं गेलंय 4 रनसाठी. अगदी त्यांनी डगआउट मध्येच मारला की मी आहे, तुम्ही घाबरू नका. प्रदीप पावशीला बोलले की थांबा, मी आहे, मी स्कोर करेल. बंटी बोलतो मी आहे, तुम्ही तिकडेच फक्त जागेवरती उभे राहा. वेल प्लेड. या बॉलवर देखील ऊपरवाला जब भी देता है चप्पड़ फाड़ के. अरुण चौहान डोराने काय स्माइल केली तिकडे की भाई स्कोर थोडा, आम्ही पण मॅच मध्ये आलो आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर बंटीचे अफलातून बॅटिंग. बंटीची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा टाळ्या वाजवते. बंटीने खूप चांगली बॅटिंग केली. कडक बंटी. आणि आमचे अंपायर पण एक बंटी आहेत, त्यांनी पण खूप चांगली बॉलिंग त्यांच्या काळामध्ये केली असे कांजूरचे. स्कोर झाला आतापर्यंत 47. सुरुवातीला वाटलं स्वराज्य स्ट्रायकर्स, मला असं वाटतं हे त्यांचं पण लक वेगळं आहे. पहा, ह्याच्या अगोदरची मॅच पण अशीच झाली होती, बट स्कोर झाला. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अंपायर बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, बट खूपच बाहेर. व्हाईट बॉल. स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 49. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं आणि बघता बघता 50 रन कंप्लीट केले गेले स्वराज्य स्ट्रायकर्स. एक फायटिंग टार्गेट त्यांनी उभं केलं गेलंय आणि बंटीसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बंटीने बॅटिंग केली आहे. वेल प्लेड बंटी. प्रूफ केलं की आम्ही मॅच सोडणार नाहीये. खूप चांगली इनिंग बिल्डअप केलं बंटीने. सो नेक्स्ट टॉस साठी आपण या ब्लॅक पॅन्थर्स आणि त्यांच्या विरुद्ध रिया 11. ब्लॅक पॅन्थर्स आणि रिया 11.
ब्लॅक पॅन्थर्स कॅप्टन रिया 11 आपण टॉस साठी या. आणि जशी मॅचला सुरुवात दिसून कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे प्रसाद परब सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. ब्लॅक पॅन्थर्स आणि रिया 11. प्रथमेश नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे तिकडे. सर नेक्स्ट मॅच टॉस आपण कंप्लीट करतोय. विनंती असेल सुनील फुलोरे आपण या. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस कंप्लीट करणार आहोत. काय येस सर टॉस इथेच बघा. हेड्स कॉल केलाय आणि हेड्स आलेला आहे. टॉस इथे जिंकलेला आहे. डीके येस टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. एक सामना गमावला, एक सामना जिंकलेला, त्यामुळे डू ऑर डायची लढत असेल. काय नवीन स्ट्रॅटेजी सोबत मैदानामध्ये उतराल? नवीन काय नाही, मागच्या सामन्यात जसा खेळ केला तसाच खेळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. स्कॉडमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का? सेम स्कॉड सोबत मैदानामध्ये दाखल व्हाल? सेम स्कॉड. किती एन्जॉय करतायत KPL? मागच्या वर्षी खेळलो होतो, यावर्षी खूप एक्साइटमेंट होती आणि पहिल्या दिवसापासून चिट्टे मागे लागलो होतो सगळ्याच गोष्टीसाठी आणि त्याची मेहनत आणि सर्व गोष्टी ज्या आता केलेल्या आहेत त्यांनी, तर खूप चांगलं आयोजन नेहमीप्रमाणे नेहमीच असतं. यावर्षी पण खूप सुंदर आयोजन आहे, असंच त्यांनी कायम चालू ठेवावं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होता कारण का टॉस गमावलेला आहे. टॉस जिंकला असताच तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. मला विरुद्ध होत्या, बॅटिंग करायचं आहे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅट तुझी बोलत होती, सो त्याबद्दल काय सांगतील? खेळपट्टी किती साथ देते बॅट्समनला? विकेट तर चांगलीच आहे. आम्ही आमच्या चुकीमुळे हरलो. आता ट्राय करू जिंकायला. ज्या प्रकारे टॉमने उल्लेख केला की यंदाच्या यापूर्वीच्या वर्षामध्ये ड्रेस किट दिले होते, त्यानंतर यावर्षी डोक्यावर कॅप आली, पुढच्या वर्षी पायात शूज येतील का? आणि चिट्टू पावशेने लगेच पुढच्या दुसऱ्या मिनिटाला अनाउन्समेंट करायला सांगितली मला की नेक्स्ट इयर जे 2 टीम फायनलला जातील 13-13 शूज. तर या संकल्पनेबाबत काय सांगाल की एखाद्या पुरस्कर्त्याच्या मुखातून निघावा शब्द आणि तो लगेचच त्याचा पूर्ण व्हावा? ते चांगलंच आहे आणि त्याला साथ भेटते कल्याणच्या प्लेयरांची, म्हणून तो पण सपोर्ट करतो. त्याला पण पाहिजे की नवीन प्लेयर पुढे यावे, म्हणून तो सपोर्ट करतो. तर चांगलं आहे ते. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी. आणि टॉस बॉक्समधून माहिती आलेली आहे की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच थँक्यू सो मच प्रथमेश. थँक्यू सो मच सागर. शनी पहिल्या चेंडू ऑप्शनच्या बाहेर, खूप बाहेर आहे. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. 51 धावेंचं लक्ष आहे. 10.25च्या गतीने बॅटिंग इथे करावी लागणार आहे. जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. बॅटिंग टीम श्री देसाई स्टार या संघाला. परी 11. पुढचा चेंडू, चांगला ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा होता. मेरिटवर गोलंदाजी सुरू आहे. तसे चेंडू टाकतोय. बघायचंय पंचावर काय निर्णय घेत आहेत. दुसऱ्या रनसाठी त्यांनी अप्लाय केलं होतं पण पंचांनी नकार दिलाय. एकच धाव इथे कन्सिडर होईल. फलंदाज खातं उघडतो. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 2, एक वाईड, एक सिंगल. थँक्यू अक्षय. अक्षयच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय कारण स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये निश्चितच अत्यंत मुलाचं योगदान सुद्धा आहे. चहाचा आस्वाद घेतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ॲज अ स्कोरर म्हणून सुद्धा तो काम पाहतोय. थँक्यू अक्षय. स्ट्रायकिंग एंडला हेमंत बारिया. क्या बात है. कॉपी बुक स्टाइल. व्हाट अ शॉट इज दॅट. एक्सलेंट टायमिंग थ्रू द गॅप. सीमारेषे बाहेर चौकार. चांगलं टायमिंग केलंय. चेंडूवर थोडासा थांबला मागे. ऍक्शनली तुम्ही बघताय 2 खंडाच्या मधून जो मोठी दरी होती, जो गॅप होता, त्या गॅप भेटला आणि चौकार वसूल केला आपल्या संघासाठी पहिला तो हेमंत बारियाने. धावसंख्या 6. शनी पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट अटॅक करेल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. बघायचं त्या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड. फॉल थ्रू मध्ये
पण चांगला स्टॉप म्हणावा लागेल. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज शनीकडून. धावसंख्येत बर स्ट्राईक रोटेट झाले ते यतिराजकडे. यतिराज पोहोचले स्ट्रायकिंग एंडला. कल्याण प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व तुम्ही अनुभवत आहात. पहिलाच दिवस आणि अत्यंत उत्कंठावर्धक सामने तुम्हाला आज या दिवसात बघायला मिळाले. आज एकूण 8 संघांचा पहिला पूल आपण बघितला ए आणि बी मध्ये. 4-4 ग्रुपचा एक पूल, एक ग्रुप. रिव्हर्सचा अटेम्प्ट क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे. 4 संघ आपण बघतो एका पूलमध्ये. यामध्ये आपण बघितलं की सारा 11 श्री देसाई स्टार, स्वराज्य स्ट्रायकर्स, रेजिंग बुल्स. एकूण 4 संघ ग्रुप ए मध्ये. ग्रुप बी मध्ये प्रभात एंटरप्राइजेस, ब्लॅक पॅन्थर, मायरा स्ट्रायकर आणि रिया 11. बघायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हॅलो चेक. चांगलं कंट्रोल केले बॉलिंगमध्ये शनीने. दोघं फलंदाज एकत्र येतात, चर्चा करतात, कारण आता धावा थोड्याशा थांबल्या आहेत. धावसंख्या जे आपण बघतो धावफलकर 8 धावा. अशा मुवमेंटला धावांचा वेग वाढवावा लागेल, धावा बनवावे लागतील. आणि दोघांमध्ये तीच मंत्रगणना झाली, चर्चा झाली. बघायचं त्याचं उत्तर काय मिळतंय. पुढच्या चेंडूवर स्ट्राईक एंडला पुन्हा हेमंत बरिया. माईक बंद करतो, चालू आहे. डॉट बॉल. डॉट बॉल नाही, आपण बघितलं की चेक केलं गोलंदाजाने. एक चेक अलाउड असतो एका षटकामध्ये. या स्पर्धेत आपण तो रूल बघतोय. चेंडू आपण बघतोय व्यवस्थित टायमिंग करू शकणार, पण आपण बघतो की त्या मुवमेंटला फटका. त्या ठिकाणी रनआउटची संधी आणि ते मात्र ओव्हरथ्रो. चुकीची फेकी आणि संधी मिळते स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येण्याची. बंटीकडनं होती ती चूक. 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. रन रेटमध्ये निश्चितच चांगला पाठलाग केला आहे. धावसंख्या धावफलकर 10. 50 धावा कुठल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. चांगली बॅटिंग बंटीने केली. त्यामुळे आपण बघतो की प्रथम बॅटिंग करत असताना स्वराज्य स्ट्रायकर्स या संघाने धावा कुठल्या त्या 50-51चं लक्ष ठेवलं आहे. आणि त्याच्या उत्तर दाखल प्रत्युत्तर दाखल आपण बघतोय संघ उतरला आहे तो म्हणजेच श्री देसाई स्टार परी 11 यांची सगळ्यात धावसंख्या झाली एका षटकाच्या अखेरीस 10 धावा. कल्याण प्रीमियर लीग सातत्याने प्रत्येक वर्षी नवीन नवीन बदल, नवीन नवीन संकल्पना घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. चिट्टू पावशे पहिल्या वर्षापासून प्रचंड मेहनत आहे. बघा चिट्टू पावशे समोर म्हणून आम्ही एक गोष्ट करत नाही आहोत. ही प्रत्यक्ष आम्ही मेहनत बघितली. पोटे ग्राउंड जेव्हा कल्याण ईस्टला आपण जेव्हा स्टेशनजवळ आपण जेव्हा क्रिकेट स्पर्धा सुरुवात केली, भरपूर पाऊस पडला होता, पाणी भरपूर साठलं होतं. ते पाणी साठलेलं काम काढण्याचं काम सर्व कमिटीने केलं आणि स्पर्धा यशस्वी करून दाखवली. सगळ्यांनी भरपूर कौतुक केलं. सर्व ओनर्सने कौतुक केलं, मॅनेजमेंटने कौतुक केलं. एक अप्रतिम आयोजक म्हणून पुढे येत असताना चिट्टू पावशे अर्थातच सागर पावशे. चला मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज आपण बघतोय कृष्णा, लेफ्ट हँडर. राऊंड विकेट यतिराजसाठी. पुढे येऊन स्टेप आणून चांगला फटका आणि फिल्डिंग तेवढीच सुंदर. सच अ मॅग्निफिसंट फिल्डिंग इन द डीप. एक हाताने पॉज केलं, स्टॉप केलं. 4 धावांची मोहर तिथे लागणार होती, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. एक्सलंट फिल्डिंग बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, समोर अक्षरशः खेचून मारला होता, पण तेवढेच दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीपमध्ये. दर्शन त्या ठिकाणी होता, फिल्डिंगचं दर्शन त्याने दिलं. धावसंख्या 11. स्ट्राईक एंडला हेमंत. पुढचा चेंडू कृष्णाचा, राऊंड विकेट. हो स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन बघायचं आहे. तिथे मात्र चेंडू मागे निघून जातोय. एसटीच्या मागे खेळाडू बीट होत आहेत. पंचांचा इशारा वाईट बॉल, वाईट +1. 2 धावा आपण स्कोर कार्डवर ॲड करणार आहोत. अक्षय आमच्यासोबत आहेत आणि 2 धावेची मदत. धावसंख्येत भर, धावसंख्येतून पोहोचली आपण होती ती 13वर. SSS लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या कल्याण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. ऑफिशियल किट पार्टनर श्री साई स्पोर्ट्स. हो लेग स्टिचच्या बाहेर आहे. दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टिचच्या खूप बाहेर चेंडू. राम गडवाल जे आमचे मुख्य पंच आहेत त्यांच्या माध्यमातून हा सिग्नल येतोय. धावसंख्या 14. पुन्हा तर लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल.
रिक्वेस्ट आहे की कॉर्डलेस माईक जरा प्लीज बंद करावा, हमिंग येते इथे. अजून एक वाईट बॉल, धावसंख्येत बरं, धावसंख्या 15 धावा, 15 ऑन द बोर्ड. दबाव गोलंदाजावर, जो रन रेट हवा होता त्या रन रेटचा निश्चितच पाठलाग इथे होतोय, पाठपुरावा होतोय. इव्हन गोलंदाज त्याच्यामध्ये मदत करते, दर्शन येतो का ती कानमदत देतो कृष्णाला. कल्याण प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व तुम्ही अनुभवत आहात तिसगावच्या मैदानावर. त्याबद्दल तिसगावच्या 40+ संघासुद्धा मी आभार इथे व्यक्त करू, ग्रामस्थांचे आभार इथे व्यक्त करू. त्यांनी मात्र ही स्पर्धा करण्यासाठी आम्हाला ही मैदान इथे मात्र उपलब्ध करून दिलं. स्लोअर वन चेंडू ड्राईव्ह केलाय, समोर क्षेत्राच्या काय संधी होती रनआउटची, पण यतिराजच्या वेगापुढे काहीच चालू शकलं नाही या ठिकाणी. फिल्डिंग चांगली झाली, थ्रो सुद्धा केला, पण क्विक सिंगल, एक चिकी सिंगल, चोरटी सिंगल कंप्लीट केली या चेंडूवर. यश त्या ठिकाणी होता. धावसंख्या 16. क्लोज एन्काउंटर आहे दोन संघांमध्ये. बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा कृष्णा, समोर हेमंत बरिया. ओ बघायचं चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग, सीमारेषेच्या बाहेर चेंडू, खणखणीत चौकार. संख्या 20. रन रेटवर निश्चित योग्यरीतीने लक्ष ठेवून चांगली धावसंख्या उभारतायत, माझा पाठलाग चांगला करतायत. ओ अजून एक चांगला टायमिंग, पण एक्झॅक्टली समोर खेळाडू मेरिटवर चेंडू टाकला होता. जसा चेंडू टाकला तसा फटका एक्झॅक्टली समोर त्या ठिकाणी शैलेश परमार उभा होता, त्यामुळे एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही, पण धाव मिळते ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे. धावा येत आहेत त्या श्री देसाई स्टार पर 11 संघासाठी. 21 धावा धावफलकावर, अजूनही 30 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. बॅट्समन रेडी नव्हते, थांबवले गोलंदाजाला. कृष्णा राऊंड विकेट अटॅक करतोय, लेफ्ट हँडर बॉलर आहे. स्लोअर वन चेंडू, दिशेवर नियंत्रण नाही आहे, एक ट्रॅप करायचा प्रयत्न करतोय कृष्णा दोन्ही फलंदाजांना, पण इथे ट्रॅपमध्ये अडकत नाही. अत्यंत शांतपणे इथे किल्ला लढवते दोन्ही फलंदाज आघाडीचे. धावसंख्या 22. त्यांना माहिती आहे मॅचमध्ये महत्त्व, त्यांना माहिती आहे जिंकणं महत्त्वाचं आहे. स्टेप आउटवर फटका, पण हवेमध्ये चेंडू, बॉक्स आउट, आणि दिस इज द बिग विकेट, फर्स्ट विकेट डाऊन फ्रॉम श्री देसाई स्टार पर 11. यतिराज देवरुखे बॅक टू डग आउट. एक गडी बाद, पहिलाच धक्का लागला बॅटिंग करताना. आपण बघतोय श्री देसाई स्टार पर 11 या संघाला फलंदाज बाद होते तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये कोणता खेळाडू येऊ नका. आपण आय थिंक डीके तिथे आहेत, पत्तू आहेत, प्लीज विनंती आहे. येस, इट्स ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. बॅटिंगसाठी संजय पाटील फलंदाज पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू कृष्णाचा संजयसाठी. ओ बॅक टू द बॉलर, वेगवान चेंडू होता, भन्नाट वेगाने फटका ऑफर केला होता. झेल निश्चित होता, पण त्या ठिकाणी अत्यंत अवघड झेल, कारण वेगवाने चेंडू आला होता. टाइम आम्ही निश्चितच मॅच केला आहे. जेव्हा इनिंग्स सुरू झाली तेव्हा 7:48 सामना सुरू झाला होता. येस, याच दरम्यान सत्ताजी फुलोरे यांचे ते शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सत्ताजी फुलोरे आपलं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे, आणि शेखर दादा आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सत्ताजी फुलोरे आणि शेखर दादा आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत.
तो बरोबर 11 मिनिटं घेतली तुम्ही 2 षटकांसाठी, त्यामुळे मॅच जरा कंटिन्यू करा, सुरू करा लवकर. येस, बॅटिंग पॉवर प्ले सिग्नल करा, तसा सिग्नल येऊ द्या. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल प्रॉपरली येऊ द्या अंपायरकडून. सो बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. 2 षटकांकडे धावसंख्या 22. अजूनही 29 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि मला असं वाटतं चांगला निर्णय घेतलाय बॅटिंग पॉवर प्लेचा. गोलंदाज आपण बघतो बॉलिंग मार्कवर आलाय, तो म्हणजेच पुन्हा शनी. एक स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये कव्हर आहे आणि डीप स्वीपर कव्हर एक ठेवला आहे. 3 खेळाडू डीपमध्ये आहेत. समोर हेमंत. पहिला चेंडू वेगवान होता. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न अत्यंत वेगाने बीट केले शनीने. वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, अनंतच्या हातामध्ये. अरुणच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून. डॉट बॉल. रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे स्वप्नील वायल. गुड फिल्डिंग. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. बघायचं त्या ठिकाणी किती धावा ते जमवू शकेल क्षितिजा स्टार परिवहन संघाचे दोन्ही फलंदाज. धावसंख्या काय माहिती 22 थांबली आहे ती धावफलकावर. स्थगिती मिळाली आहे मागच्या 2 चेंडूपासून. स्टेपडून खेळायचा प्रयत्न. संधी होती रनआउटची. स्टंपिंगची संधी होती आणि स्टंपला चेंडू ब्रश होऊन निघून जातोय. नशीब बलवत्तर आहे, नशीब बलवत्तर आहे. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू एसटीवर फेकला होता अरुणने, पण बेल सजीवात जागेवर हल्ली सुद्धा नाहीये. 3 चेंडू निर्धाव बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. ओ क्या बात आहे. त्या ठिकाणी बघायचं चेस सुरू आहे. परमार चेंडू चेस करतोय, पण 2 धावांचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतील. फायनली 2 धावेने धावफलकावर धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर बघतोय 24 धावा. 3 चेंडू निर्धाव गेले होते बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. 4थ्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. धावसंख्या 24. हेमंत ऑन स्ट्राईक. पल्ला खूप मोठा, 51 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. फ्लिक करायचा प्रयत्न आणि पुन्हा बघा नशीब. जीवदानं किती मिळतात बघा. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्येत भर. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करत आहे. 25 ऑन स्कोर कार्ड. 26 धावांची अजूनही गरज आहे. दुसऱ्यांदा बाल बचावला हेमंत बरिया. संजय पाटील काहीतरी येऊन त्याला कानमतं देतोय. मिळाला जीवदानाचा फायदा उचल. मॅच कर, मॅच घेऊन चल. स्कोर करणं गरजेचं आहे. शनी राऊंड विकेट. पुन्हा समोर हेमंत. थोडासा मिस टाइम फटका. पॉईंटला चेंडू जातोय निघून. खूप डिफरन्स आहे जेव्हा तुम्ही विद्युत प्रकाशझोतामध्ये क्रिकेट खेळता, लख प्रकाशात क्रिकेट खेळता. याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. बॉल साईड होणं गरजेचं असतं अशा मोमेंटला. आणि कधी बॅट्समनकडनं ते त्या गोष्टी होत नाही. चेंडू साईड होत नाही, कनेक्ट होत नाही आणि त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये खास करून दबाव असतो फलंदाजांना. तो दबाव बघायला मिळतोय क्षितिजा स्टार परिलेवन या संघावर. स्ट्राईक एंडला संजय पाटील. पॉवर प्ले सुरू आहे आणि हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी समोर मिड ऑफला चूक होत नाहीये. एक्सलेंट कॅच बाय कृष्णा. फलंदाज बाद. खरं तर चिटू पावशे आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 मॅचेसमध्ये टॉम खरं तर टॉससाठी येत होते आपण पाहिलं. पण या मॅचसाठी आपण पाहिलं एकंदरीत प्रवीण कनकाळे टॉससाठी आले. काय वाटतं यावरती काहीतरी वेगळं बदल टीममध्ये पाहायला मिळेल का? मला वाटतं की या टायमाला वाटतं टॉम वाटतं ऑन ग्राउंड खेळणार नाही, तो बाहेर बसणार आहे कारण की त्यांना जिंकायचं म्हणून. म्हणजे यापूर्वीच्या 2 मॅचेसमध्ये टॉम खेळले तर निकाल वेगाने, आता टॉम खेळले नाही तर निकाल वेगा लागेल असं काय वाटतंय तुम्हाला? सध्या तरी असं वाटतं की कनका जेव्हा टॉस उडवायला आला तर कनकाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे, म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल की टॉम बाहेर बसावा आणि त्याच्या ठिकाणी एक चांगला फिल्डिंग करणारा प्लेअर इन करावा.
ये होते एक्सपर्ट की राय। शाम के टाइम पे चाय और एक्सपर्ट की राय लेनी चाहिए, और वहां पे मौजूद है हमारे चिट्टू पावशे। चांगलं इथे मात्र ऑब्झर्व केलं त्यांनी, प्रेडिक्शन केलंय। चला मॅच सुरू करा। बॉलिंग मार्कवर विवेक येतोय, बॅटिंग पॉवर सुद्धा संपलेला आहे। धावसंख्या 26, 12 चेंडू 25 ची गरज आहे। 12 चेंडू 25, विवेक बॉलिंग मार्कवर। स्ट्रायकिंग एंडला हेमंत, लॉफ्टेड स्ट्रोक, चांगला फटका, अयो चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर, चौकार, गुड शॉट। आयोजन अलग आता आवाज घुमणार एकच कल्याण प्रीमियर लीग। प्रिन्स उपाध्याय नवीन फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियनला उभा आहे। पहिल्या चेंडूवर चौकार विवेकच्या। ओ हवेमध्ये चेंडू, इथे मात्र लालच दाखवलं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की ट्रॅपमध्ये अडकवलं त्या ठिकाणी, आणि हेमंत बॅक टू डग आउट, विकेट फॉर विवेक। सो विकेट फॉर विवेक। हेमंत बारिया भरपूर स्ट्रगल करता ग्राउंडच्या आतमध्ये, त्याची विकेट काढली आहे। बॅटिंगसाठी लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय, नवीन फलंदाज लेफ्ट हँडर आहे आशिष गौड। चांगला ड्राईव्ह, चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल, व्हॉट अ शॉट इज दॅट, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार। मॅग्निफिसंट शॉट, पुस्तकी फटका, कव्हर ड्राईव्ह, आणि जेव्हा लेफ्ट हँडर असे कव्हर ड्राईव्ह दाखवतात ना, ते क्रिकेटचं एक मादक सौंदर्य बघायला मिळतं। व्हॉट अ शॉट इज दॅट, मात्र निश्चित म्हणे की मात्र सुरेश रैनाची आठवण झाली हा स्ट्रोक बघून, हा चौकार बघून, हा कव्हर ड्राईव्ह बघून। पुढचा चेंडू विवेकचा, जाऊ दिले, लेफ्ट केले, लेग शिकच्या बाहेर आहे चेंडू, वाईड बॉल। धावसंख्या 35, चांगला फटका, चाबुक शॉट, स्ट्रेट टू द ग्राउंड, खणखणीत चौकार। क्यू एक वेगळीच एनर्जी घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय आशिष गौड। स्लोअर वन चेंडू होता, तुटून पडला, नो बॉल, आणि बोनसच्या 5 धावा, चौकार। मुफ्त के रन, नो बॉल आहे। मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, काय बॅटिंग केलं, तिसरा चौकार, व्हॉट अ बॅटिंग। अफलातून बॅटिंग आशिष गौड। पुढचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही बघायचं, त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करायचं होतं पण नकार दिलाय। 44, बघता बघता आपण बघतोय की विजेच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे क्षितिज स्टार पर 11 संघाचा। अचानकपणे ग्राउंडच्या आतमध्ये त्याला वेगळाच प्रवेश केलाय तो म्हणजे आशिषने। चांगला ड्राईव्ह, ओ लास्ट मोमेंटला बघतोय, लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग बघायला मिळते, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे, फेक स्ट्रायकिंग एंडला रन आउट, फलंदाज बाद, फलंदाज बाद होतो या ठिकाणी। चौथा धक्का लागलाय क्षितिज स्टार पर 11 या संघाला।
3 चौकार ज्याप्रमाणे आशिषने मारलेत, अफलातून बॅटिंग केली. अफलातून एक वेगळ्या स्टान्सने आपण बघतो त्याच्याकडे बॅटिंग होते मैदानावर. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. बॉलिंग मार्कर अरुण. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, वाईड बॉल. पहिल्या चेंडूवर बोनस दिलाय समोरच्या संघाला. धावसंख्या 46. तर रन रेटवर डिफरन्स काय होणार तो बघावं लागणार आहे या दोन संघांमध्ये. स्वराज्य स्ट्रायकर्स आणि श्रीतीसाई स्टार पर 11 या दोन संघांमध्ये आपल्याला हे बघायला लागणार. व अजून एक चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. अजून इथं घेणार का बघायचं आहे. इथे मात्र ओव्हर थ्रो. क्या बात आहे. आखो ही आखो में इशारा. पंचांचा इशारा. वाईड बॉल आणि +1. एकही चेंडू डिलिव्हर झाला नाही आतापर्यंत लिगली, पण 3 धावा खर्च झालेत. आता 3 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईक रोटेट झालाय. नवीन आलेला फलंदाज बघतो बॅटिंगसाठी, तो म्हणजे प्रशांत आलाय स्ट्रायकिंग एंडला. काय क्लोज मॅच बघायला मिळतात. जेव्हा विद्युत प्रकाश जो सुरू होतोय अक्षय, मॅचेस क्लोज होत आहेत. आणि हेच आम्हाला हवं आहे, कारण जेव्हा प्रेक्षक येतील एक वेगळी एनर्जी येईल खेळाडूंमध्ये, एक चांगला परफॉर्मन्स बघायला मिळेल, प्रेक्षकांना एक चांगली क्रिकेट स्पर्धा बघायला मिळेल KPLच्या माध्यमातून. हा प्रयत्न आहे KPL कमिटीचा. चांगला ड्राईव्ह, मॅच विनिंग शॉट. आता पण बघतोय या स्पर्धेतला हा जवळजवळ 10वा सामना होता, पण त्यापैकी मी म्हणेन जवळजवळ 7 ते 8 सामने असे झाले की शेवट चेंडूवर चौकार मारूनच मॅच फिनिश झालेली आहे. गुड फिनिश. आणि सामना इथे जिंकलेला आहे. विकीजी पावशे आणि रोहनजी म्हात्रे. विकीजी म्हात्रे आणि रोहन पावशे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. खर तर विकीदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि प्रथमतः आमच्या संपूर्ण KPLच्या टीमकडून विकीदादा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. केक देखील आपण व्यासपीठावरती केक कटिंग देखील करणार आहोत. थोड्या वेळानंतर त्यांचा बर्थडे सेलिब्रेट आपण करणार आहोत. प्रथमतः विकीदादा म्हात्रे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. एकीवरी आई आणि झरीमरी आईची प्रार्थना आहे की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, आणि हीच झरीमरी मातेची मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण कॉम्बॉक्सकडून आणि आमच्या मॅनेजमेंट टीमकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे विकीदादा म्हात्रे.